धाराशिव जिल्हा महापुराच्या संकटात असताना जिल्हाधिकारी मात्र नाचगाण्यात व्यस्त। लाखो हेक्टरवरील पिकं धोक्यात, शेतकरी अडचणीत असताना जिल्हाधिकाऱ्यांचं वर्तन वादात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधान मोदींना भेटणार। ओला दुष्काळग्रस्त भाग असताना तातडीने मदत करण्याची केंद्र सरकारकडे मागणी करणार, तर गृहमंत्री अमित शहांना सरकारकडून मदतीसाठी निवेदन। मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या आणि परवा मराठवाडा दौरा करणार। लातूर, धाराशिव, सोलापूर, बीडचा दौरा करणार। नुकसानग्रस्त भागाची करणार पाहणी। शरद पवार यांचा अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा तुर्तास स्थगित। पंचनामे आणि सरकारी कामात अडथळे येऊ नयेत म्हणून दौरा स्थगित। सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये पवार करणार होते पाहणी। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर 11 ऑक्टोबरला मराठवाड्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मोर्चा काढणार। संजय राऊत यांची माहिती। तर सरकार गोट्या खेळण्याच्याच लायकीचं, अजितदादांच्या वक्तव्यावरून संजय राऊत यांचा टोला। सततच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांची 3 एकर मोसंबी बागेवर कुऱ्हाड। संभाजीनगरच्या पिंपरी राजा इथं शेतकऱ्यांना मोसंबी बाग कापली। माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या सोलापूरच्या वाकाव गावात पूरस्थिती गंभीर। पाणी वगळता गावकऱ्यांना अजूनही कोणती मदत नाही। तर सीना नदीला आलेल्या पुरामुळे सोलापूर विजापूर महामार्ग 3 दिवसांपासून पाण्याखाली। पाऊस पडल्यास सीना नदीकाठच्या गावांना पुन्हा धोका। प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सुरक्षित जागी जाण्याचा सल्ला। रात्रीपासून सोलापूरमध्ये पावसाची हजेरी। गोदावरीच्या पुरामुळे नांदेडमध्ये हाहाकार। हजारो हेक्टर जमीन 4 दिवसांपासून पाण्यात। शेतांमध्ये पाणी साचल्यामुळे पिकं सडली। शेत शिवारात स्मशान शांतता। राज्य सरकारकडून पूरग्रस्तांसाठी तातडीची मदत म्हणून सरसकट 5,000 रुपयांची रोख मदत आणि 35 किलो धान्याचं वितरण। तर मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाखांची मदत। मराठवाड्यात पावसाचे 86 बळी। जूनपासून आतापर्यंत 86 जणांचा मृत्यू, तर 1,500 पेक्षा जास्त जनावरं दगावली। एमपीएससीची राज्यसेवा परीक्षा नियोजित वेळेतच होणार। परीक्षा पुढे ढकलायला एमपीएससीचा नकार। एमपीएससी कडून परिपत्रक जारी। आजपासून राज्यामध्ये पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज। हवामान विभागाचा राज्याला येलो अलर्ट। मराठवाडा, विदर्भासह कोकण किनारपट्टीत मुसळधार पावसाचा इशारा। आगामी पदवीधर निवडणुकीसाठी भाजपाचे इच्छुक उमेदवारांना टार्गेट। 1000 मतांची नोंदणी करण्याचं बावनकुळेंचं टार्गेट। भाजपानंतर काँग्रेसकडून सुद्धा नोंदणीची प्रक्रिया सुरू। जालन्यातील धनगर समाजाच्या उपोषणाचा आज 10वा दिवस। उपोषणकर्ते दीपक बोराडे यांची प्रकृती खालावली। समर्थकांच्या आग्रहानंतर बोराडेंना सलाईन लावली। समीर वानखेडेंच्या याचिकेवर तात्काळ सुनावणी घेण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार। याचिकेत सुधारणा करण्याचे हायकोर्टाचे वानखेडेंना आदेश। खटला मुंबईऐवजी दिल्लीमध्ये का दाखल केला, न्यायालयाकडून शंका व्यक्त। सतीश भोसले उर्फ खोक्याला न्यायालयाचा दिलासा। तरुणाला बॅटनं मारहाण केल्या प्रकरणात जामीन मंजूर। मात्र खोक्यावर विविध 6 गुन्हे दाखल असल्यानं सध्या कारागृहातच मुक्काम। चुनाभट्टीत मॉलच्या कर्मचाऱ्याकडून लहान मुलांना बेदम मारहाण। स्टोअरमध्ये चॉकलेट खाल्लं म्हणून चोरीचा आळ घेत मारहाण। मनसेकडून गुन्हा दाखल करण्याची मागणी। कोथरूड गोळीबार प्रकरणात घायवळ टोळीवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल। पुणे पोलीस घायवळ टोळीच्या मुसक्या आवळणार। घायवळ टोळीचा प्रमुख निलेश घायवळ विरोधात लुकआउट नोटीस। लडाखमधील हिंसाचारानंतर सोनम वांगचुक सीबीआयच्या रडारवर। एनजीओची चौकशी सुरू। कथित पाकिस्तान कनेक्शनमुळे भुवया उंचावल्या। भारतीय हवाई दलाची 6 दशकं सेवा करणाऱ्या MiG-21 फायटर जेट्सची अखेरची भरारी। भारतीय हवाई सामर्थ्यातील ऐतिहासिक अध्याय आज समाप्त होणार।
ट्रम्प प्रशासन आता ब्रँडेड आणि पेटंट औषधांवर 100% टॅरिफ आकारणार. 1 ऑक्टोबरपासून अमेरिकेमध्ये ब्रँडेड औषधांवर 100% टॅरिफ. भारतातून निर्यात होणाऱ्या औषधांना सुद्धा आता फटका बसणार.